नेता सलमान खानच्या घरावरती गोळीबार झाल्याच्या घटनेमुळे मुंबईसह महाराष्ट्र हादरून गेलाय। रविवारी सकाळी पहाटे अगदी वांद्रे इथल्या सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या समोर हा सगळा धक्कादायक प्रकार घडलाय। या ठिकाणी 2 दुचाकीस्वारांनी 3 राऊंड गोळीबार केला। या घटनेमुळे राजकीय वर्तुळामध्ये देखील आरोप प्रत्यारोप सुरू झालेले दिसतात। गोळीबार झाला तेव्हा सलमान हा घरातच होता। या घटनेच्या नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खान सोबत फोनवरून बातचीत केली आहे। शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांशी सुद्धा बोलून सलमानची सुरक्षा वाढवण्यासाठी सांगितले। सलमानच्या घराबाहेर सुरक्षा आता वाढवण्यात आली आहे। पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज सुद्धा मिळाले। यामध्ये आरोपी सुद्धा दिसतात। त्याने चेहरा पूर्णपणे झाकून घेतलाय आणि या प्रकरणी पोलिसांच्या 15 ते 20 टीम काम करणार असल्याचं कळतंय। सलमानला लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार या टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या आणि यामध्ये अनिकेत बिश्नोई या फेसबुक अकाउंटवरून हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे। तर 2 अज्ञातांच्या विरोधामध्ये आता गुन्हा दाखल झाला आहे। तर या सगळ्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी नेमकं काय म्हटलंय आपण बघूयात। आज सकाळी 5 वाजेची घटना आहे। दोन क्रिमिनल्स बाईकवर होते। त्यांनी हवेत फायरिंग केले आणि त्यानंतर बाईकवर पळाले। तर त्याप्रमाणे FIR दाखल झालेले आहे। ते प्रोसेस चालू आहे आणि त्यांचे इन्व्हेस्टिगेशनसाठी आम्ही मोर दॅन 15 टीम ते लावलेले आहे आणि जे काही अँगल्स आहे ह्यामध्ये ते सगळे कोणातून आम्ही इन्व्हेस्टिगेशन करीत आहोत। पोलीस डेफिनेटली खूप हा एक चॅलेंज सारखा घेऊन आणि की आरोपी सापडले पाहिजे ॲज सून ॲज पॉसिबल, त्याप्रमाणे आम्ही टीम्स सगळे तयार केलेले आहे आणि ते आरोपी लवकर मिळतील त्याप्रमाणे आमचे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। दरम्यान सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार या टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या। या पार्श्वभूमीवरती सुद्धा तपास सुरू होताच अनमोल बिश्नोई या नावाने फेसबुक अकाउंटवरून सलमान खान घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या संदर्भात जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे। पोलीस या सगळ्याची सत्यता पडताळत आहेत आणि फेसबुक पोस्ट नेमकी काय आपण बघूयात। आम्हाला शांतता हवी आहे। जर युद्धामधूनच जुलमाविरोधात निर्णय येणार असेल तर युद्धच हा पर्याय। सलमान खान, तुम्हाला ट्रेलर दाखवण्यासाठी आम्ही हे सगळं केलंय। ज्यामुळे तुम्हाला आमची ताकद कळेल आणि तुम्ही आम्हाला पारखून पाहू नका। ही पहिली आणि शेवटची ताकीद आहे असं या पोस्टमध्ये म्हटलंय। यानंतर गोळीबार फक्त घरावर होणार नाही, दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलला तुम्ही देव मानता, त्या नावाची 2 कुत्री आम्ही पाळली आहेत अशी ही पोस्ट आपण बघतोय। खासदार संजय राऊतांनी या सर्व घटनेवरती टीका केली आहे, तर फडणवीसांनी या घटनेचा तपास सुरू असल्याचं म्हटलंय। सलमान खानच्या संदर्भात झालेली फायरिंग, गोळीबार हा इशारा नाहीये, तर या बंदुकांच्या गोळ्यांनी भारतीय जनता पक्ष, त्यांचं सरकार यांची पोलखोल केली आहे। गृहमंत्री राजकारणात अडकलेले, देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत, पण गृहमंत्र्यांचं काम सध्या विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करणं, त्यांच्या मागे यंत्रणा लावणं। पोलीस आयुक्त काय करतायत? पोलीस आयुक्त तर राजकीय व्यक्ती नाही आहे ना, त्यांचं मुंबईवर लक्ष आहे की नाही का ते सुद्धा पालख्या वाहत आहेत भाजपच्या आणि गृहमंत्र्यांच्या आणि सरकारच्या? ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे। सलमान खानच्या घराबाहेर असं आहे, त्या संदर्भात पोलीस तपास करता आहेत। ज्यावेळेस त्या संदर्भात योग्य माहिती मिळेल त्यावेळेस माहिती दिली जाईल। मला असं वाटतं की त्याच्यावर कुठली अटकलबाजी करणं योग्य नाही। या गोळीबाराच्या प्रकरणावरून सुषमा अंधारे यांनी सरकारवरती निशाणा साधलाय, तर मुख्यमंत्री शिंदे आणि धनंजय मुंडे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। दादा, सेलिब्रिटींच्या घरासमोरच्या घटना येत आहेत हे गंभीर आहे, परंतु गावखेड्यात रोज मायमाऊल्यांना विवस्त्र धिंड काढल्या जात आहेत, मायमाऊल्यांच्या आबरूंचे धिंडवडे निघत आहेत। कित्येक ठिकाणी शाळा कॉलेजातल्या ज्या आमच्या पोरीबाळी आहेत
त्या सुरक्षित नाही आहेत. एकूण सगळीकडचं आणि करोडो रुपयांचा, हजारो करोडो रुपयांचा ड्रग सापडला तरी सन्मान्य गृहमंत्री मात्र नेक्सस बाहेर काढणारे असंच वर्षभरापासून सांगतायत. सलमान खानच्या घराबाहेर जो गोळीबार झालाय ते दुर्दैवी प्रकार आहे. मी स्वतः सकाळी 7 वाजता पोलीस आयुक्त, लॉ अँड ऑर्डरचे अधिकारी यांच्याशी स्वतः बोललो. सलमान खानच्या सुरक्षेची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आणि मी स्वतः सलमान खानशी देखील बोललो. त्यांनाही दिलासा दिलेला आहे. कुठल्याही प्रकारे कायदा हातात घेणाऱ्याला पाठीशी घातलं जाणार नाही. त्याच्यावर कठोर कारवाई होईल. ज्यांनी केलंय त्याला आमचे पोलीस तात्काळ पकडतील. सलमान खानच्या घरासमोर गोळीबार होणं किंवा आणखीन कुठेही गोळीबार होणं हे स्वाभाविक कायदा सुव्यवस्थेच्या माध्यमातून बरोबर नाही. पण कायदा सुव्यवस्था या राज्यातली सक्षमपणे या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ पूर्ण सांभाळत आहेत. अशी एखादी कुठली घटना जी काही झाली आहे ती तपशीलपूर्ण आल्याशिवाय बोलणं योग्य नाही.